नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून कळालंच असेल की तुम्हाला आज आपला व्हिडिओ कशाचा आहे तो. कडकडीत उन्हाळा सुरू झालेला आहे आता आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड पाणी खूप प्यायची इच्छा होते आणि उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी पिलं ना शरीरासाठी बिलकुल चांगलं नसतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना माठातलंच थंडगार पाणी प्या सगळ्यांनी. त्याची एक चव पण खूप वेगळी लागते. खूप छान लागतं माठातलं पाणी प्यायला. प्रत्येक वर्षी काही आपण माठ नवीन घेत नाही. 2-3 वर्षातून एकदा माठ नवीन घेतो आणि माठ थोडासा जुना झाला ना त्यातलं पाणी थंड व्हायचं जरा कमी होतं. त्यासाठीच आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर इथे बघा 2 ते 3 चमचे मी मीठ घेतलेलं आहे. हा माझा 2 वर्ष जुना माठ आहे. तर इथे मी 2 ते 2.5 चमचे मीठ घेतलेलं आहे, आपलं बारीक मीठ. एक घासणी घेतलेली आहे. जरा सॉफ्टच घ्यायची, खरबडीत नाही घ्यायची खूप. आता आपण माठ स्वच्छ धुवून घेऊयात आधी पाण्यामध्ये. जुना माठ असल्यामुळं थोडासा बाहेर ठेवला होता मी, असा पांढरा दिसतोय. तर याला मी पाणी घालून थोडंसं स्वच्छ धुवून घेते. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन पडतं आणि त्यामुळे आपल्याला खूप तहान लागते आणि थंड पाणी प्यायची इच्छा होते खूप. तर तुम्ही फ्रीजचं पाणी पिण्याऐवजी माठातलंच पाणी पीत जा. तर इथे बघा मी माठ स्वच्छ धुवून घेतला आहे जरा. आता मीठ घेतलेलं आहे थोडंसं बघा घासणीवरती आणि आपल्याला की नाही आतून माठ घासून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही, मीठ टाकून थोडासा घासायचा आहे बघा. मी अशा पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने नॉर्मल हाताने घासून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आता परत थोडंसं मीठ घेतलं आहे बघा मी आणि आता मी हे घासून दाखवते तुम्हाला. असं केल्याने ना आपल्या माठातले जे छिद्र असतात ना ते ओपन होतात आणि माठातलं पाणी पाझरण्यासाठी मदत होते. तर मीठ घेऊन आपल्याला अशा पद्धतीने घासणीने आपल्याला हे माठ आतून क्लीन करून घ्यायचं आहे. खूप जास्तही जोर लावून घासायचं नाही आहे, नॉर्मल घासून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथं मी घासून घेतलेलं आहे आतून माठ आपलं मीठ घालून. याला आता स्वच्छ धुवून घेऊयात आपण. दोन ते 3 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेते. नवीन माठ असेल तर जरा जास्त धुवावा लागतो. हा माझा जुनाच माठ आहे त्यामुळे मी जरा कमी पाण्याने धुते. आता बघा आतून हा माठ आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. आता की नाही आपण वरूनही माठ घासून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे घासणीने मीठ घेतलेलं आहे आणि असं चोळून घ्यायचं आहे. वरची आपलं छिद्र जे असतात माठाचे ते ओपन होतात आणि माठातलं पाणी थंड होण्यासाठी मदत होते आपल्याला. तर आपण ज्यावेळेस माठ घेतो की नाही त्यावेळेस लाल किंवा काळ्या कलरचाच घ्यायचा. जो पांढरा माठ असतो ना त्यामध्ये जरा केमिकल मिक्स केलेलं असतं. त्यामुळे माठ घेताना लाल किंवा काळ्या मातीचा घ्यायचा. अगदी ओरिजिनल माठ असतो हा. तर इथे बघा मी वरूनही माठ घासून घेते. असं केल्याने ना आपल्याला जसं नवीन माठामध्ये पाणी आपलं थंड होतं ना तसंच पाणी थंड होतं याही माठामध्ये. प्रत्येक वर्षी नवीन माठ आणायची गरज नाही आहे. तर बघा इथे मी वरूनही माठ घासून घेतलेला आहे. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात. तुमचा जर नवीन माठ असेल ना तर थोडंसं मीठ घालून आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे, असं दाखवलं आहे तसंच. आणि 1 दिवस पाणी भरून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ते पाणी काढायचं आणि चांगलं पाणी भरून तुम्ही प्यायला सुरुवात करायचं. हा नवीन माठ नाही आहे माझा, जुनाच आहे म्हणून मी लगेच पिण्याचं पाणी भरणार आहे यामध्ये. बघा इथे आपला माठ स्वच्छ धुवूनही झालेला आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा इथे मस्त असा आपला हा माठ स्वच्छ धुवून तयार आहे. तुमचा कितीही जुना माठ असू द्या, एकदा मी दाखवलेली ट्रिक वापरून बघा तुम्ही. अगदी नवीन माठात जसं थंड पाणी होतं ना तसंच पाणी जुन्या माठामध्ये पण होईल तुमचं. या ठिकाणी बघा माठ ठेवण्यासाठी स्टँड घेतलेला आहे मी. लोखंडी स्टँड आहे, माठासोबतच आणलेलं होतं, त्यालाही धुवून घेते. उन्हाळा संपला ना आपण
तर माठ स्टँड बाजूला काढून ठेवतो, त्यामुळे धूळ साठलेली होती त्याला घासून घेते. आता की नाही मी माठामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. आता की नाही तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगते. जर एखादा टॉवेल जर तुम्ही वरून गुंडाळला माठाच्या वरती तर आणखी थंड पाणी होतं, पण तो जो टॉवेल गुंडाळायला असतो ना तो आपल्याला सारखा ओला करावा लागतो, म्हणून मी टॉवेल गुंडाळायला नाही येत. मी दाखवल्याप्रमाणे माठ एकदा क्लीन नक्की करून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.